त्यांचं स्वागत। बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी स्पेशल सीबीआय कोर्टानं सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। अवघ्या देशाचं लक्ष या ऐतिहासिक खटल्याकडे लागलं होतं। खरं तर या ऐतिहासिक खटल्यात अनेक हाय प्रोफाईल आरोपींचा समावेश होता, अनेक नावं त्याच्यात हाय प्रोफाईल होती। बाबरी पाडण्यात आली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? 2 दशकाहून अधिक काळ हा खटला कसा चालवला गेला? हा खटला का रखडला आणि सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष सुटका का केली? त्याच्या मागचं कारण काय होतं? या सगळ्या प्रश्नांचा वेध आज आपण या न्यूज 18 लोकमत स्पेशल मधून घेणार आहोत। निकाल लागला, अखेर फैसला। बाबरी विध्वंस प्रकरणी निकाल देताना सीबीआय कोर्टानं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। आरोपींनी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट आखला नव्हता, तो एक अपघात होता, ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती। तसंच आरोपींच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा आढळून आला नसल्याचंही कोर्टानं म्हटलं आणि त्यामुळेच सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। लालकृष्ण अडवाणी निर्दोष, मुरली मनोहर जोशी निर्दोष, उमा भारती निर्दोष, कल्याण सिंह निर्दोष, विनय कटियार निर्दोष, साध्वी ऋतंभरा निर्दोष। भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या या प्रमुख नेत्यांसह सर्व 32 आरोपींची सीबीआय कोर्टानं बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी निर्दोष सुटका केली आहे। अवघ्या देशाचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं होतं। जवळपास 28 वर्षांनंतर देशातील या बहुचर्चित खटल्याचा निकाल आज लागला। लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग या बड्या नेत्यांसह 32 जणांविरोधात हा खटला चालवला गेला। निकालाच्या दिवशी सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांनी दिला। तर लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली। कोर्टाच्या निकालानंतर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली। स्पेशल कोर्ट का आज का जो निर्णय हुआ है वह अत्यंत महत्वपूर्ण है और हम सब के लिए बहुत खुशी का प्रसंग है। और वो निर्णय इस बात को सिद्ध करता है कि 6 दिसंबर को अयोध्या में हुई घटनाओं के लिए कोई षड्यंत्र या किसी प्रकार का ऐसा आयोजन नहीं था, वो अचानक हुआ है। इस निर्णय ने ये सिद्ध कर दिया है कि हमारा आंदोलन, हमारे कार्यक्रम किसी षड्यंत्र के तहत नहीं थे। वो एक सामान्य जनतांत्रिक आंदोलन के तौर पर थे। ये बड़ी बात है, इससे हम सब प्रसन्न हैं, देश प्रसन्न है और मैं ऐसा समझता हूँ कि इसके बाद ये विवाद समाप्त होना चाहिए और सारे देश को मिलकर भव्य राम मंदिर के निर्माण के लिए तत्पर होना चाहिए। या ऐतिहासिक खटल्याचा निकाल देताना कोर्टानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, तो एक अपघात होता। आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे आढळले नाही, असं निरीक्षण कोर्टानं आरोपींची निर्दोष मुक्तता करताना नोंदवलंय। अयोध्या प्रकरण विशेष न्यायाधीश अयोध्या प्रकरण ने सभी 32 अभियुक्त गणों को बाइज्जत बरी किया है और ये माना है कि जो आरोप सीबीआई ने लगाए थे वो आरोप सभी गलत हैं और एविडेंस उनके खिलाफ अपर्याप्त माना। हिंदू परिषद का या संघ परिवार का कोई योगदान नहीं था। ये ऐसे कुछ अराजक तत्वों ने ढांचा गिराया था और इन लोगों ने लगातार प्रयास किए रोकने को। 12 बजे तक स्थिति सब नॉर्मल थी, फिर पीछे से कार सेवकों ने, कुछ लोगों ने, अराजक तत्वों ने पत्थरबाजी वगैरह की है
और उसमें कहीं इन लोगों का इन्वॉल्वमेंट प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष नहीं था। हे इतके सगळे लोक जमले होते, ती मशीद पाडायला जमलेच नव्हते, ते तिथे भजन कीर्तन करायला जमले होते. आता भजन कीर्तन करायला जमलेल्या लोकांच्याकडनं अशी इतकी मोठी वास्तू पाडली जाते 5-6 तासामध्ये, याच्यावर कोणाचा विश्वास बसेल? तेव्हा ह्याच्या दृष्टीने कोर्टाने पण खरं म्हणजे या सगळ्या बाबींचा विचार करायला पाहिजे होता आणि खोलामध्ये जाऊन विचार करायला पाहिजे होता. या निकालामुळे भाजपला मोठा दिलासा मिळालाय. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी या नेत्यांना आरोपी करण्यात आलं. गेली 28 वर्ष हा खटला चालवला गेला. त्यामुळे या खटल्यात कोर्ट कोणता निकाल देणार याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सनातन धर्म पूरा हिंदू इतना खुश हुआ कि उसके मुख से जय श्री राम और महादेव के अलावा और कुछ नहीं निकल रहा है. राम के कार्य में कोई अपराध नहीं होता है और यह घटना कोई पहले से सुनियोजित नहीं थी. जैसा माननीय जज साहब ने भी कहा है, सभी को बरी कर दिया गया, किसी कोई अपराध नहीं था. जो भी व्यक्ति वहां उपस्थित थे सब ने कोई योजना बना के नहीं गए थे. यह कार्य राम का था. राम भगवान मर्यादा पुरुषोत्तम हैं, उन्होंने अपना काम कराया. आरोप के कलंक से मुक्त हो गए, क्योंकि झूठे आरोप इतने लंबे समय तक झेलना वो भी विचित्र बात थी. लेकिन रामलला के कार्य में ये सब तो झेलना ही था. कभी भी सत्य का पथ आसान नहीं होता, उसमें बड़ी बाधाएं आती हैं, लेकिन अंदर से ये विश्वास होता है. देखिए, सबसे पहली बात है कि झूठ के कभी पाँव नहीं होते और सत्य को झुठलाया नहीं जा सकता. आज आपने सही कहा, दूध का दूध पानी का पानी हो गया. कोर्टाच्या या निकालावर MIMचे नेते असदुद्दीन ओवैसींनी नाराजी व्यक्त केली आहे. बाबरी मशीद जादूने पडली का असा खडा सवाल ओवैसींनी उपस्थित केलाय. CBI कोर्ट का भारत की अदालत की तारीख का एक काला दिन है. तो क्या कोई जादू से मस्जिद को शहीद कर दिया गया था 6 दिसंबर को? क्या कोई जादू से वहां पर 28 और 29 दिसंबर की रात 49 में मूर्तियां रखी गई थी? क्या कोई जादू से उसके ताले खोले गए थे जब राजीव गांधी प्राइम मिनिस्टर थे? क्योंकि आप अंदाज़ा लगाइए कि अडवाणी की रथ यात्रा जहां कहीं भी भारत में गई, वहां पर खूनरेजी हुई, मासूम लोगों का कत्ल हुआ, जायदादें जलाई गईं, ख़ानदान उजड़ गए, बर्बाद हुए. और आज ये फैसला आता है CBI कोर्ट का जिसमें कहते हैं कि वो स्पॉन्टेनियस नहीं था. तो हम ये जानना चाहते हैं कि भाई साहब, ये कितने दिन, कितने महीने लगेंगे प्रिपरेशन के लिए ताकि वो स्पॉन्टेनियस ना हो. खरं तर बाबरी मशीद विध्वंसानंतर 2 वेगवेगळ्या FIR नोंदवण्यात आल्या. पहिली FIR बाबरी मशीद पाडणाऱ्या कारसेवकांच्या विरोधात, तर दुसरी भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि RSSच्या 8 नेत्यांविरोधात करण्यात आली. रामकथा पार्कमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. दुसऱ्या FIR मध्ये भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, बजरंग दलाचे विनय कटियार, साध्वी ऋतंभरादेवी, गिरिराज किशोर आणि विष्णू हरी दालमिया यांच्या नावाचा समावेश होता. या प्रकरणी CBIनं 351 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसंच 600हून अधिक कागदपत्र कोर्टासमोर सादर केले. सुरुवातीच्या काळात या प्रकरणी 49 जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला. जवळपास 28 वर्ष हा खटला चालला. या दरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची नावं वगळून उरलेल्या 32 जणांविरोधात खटला चालवण्यात येत होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाबरी विध्वंस प्रकरणी भाजप,
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाशी संबंधित बड्या नेत्यांवर खटला चालवण्यात आला। सुरुवातीला या प्रकरणात 49 जणांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले, मात्र खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचा सुद्धा यात समावेश होता। त्यामुळे या प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झालं होतं। बाबरी मशीद प्रकरणी कोर्टाचा निकाल, हाय प्रोफाईल आरोपींची निर्दोष मुक्तता। 28 वर्षांनंतर कोर्टाचा निकाल। 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआय कोर्टानं आपला फैसला सुनावलाय। भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांविरोधात हा खटला चालवण्यात आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा या खटल्याच्या निकालाकडे लागल्या होत्या। या खटल्यात लालकृष्ण अडवाणींपासून उमा भारतींपर्यंत भाजपच्या काही बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश होता। तसंच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेत्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं। त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागलं होतं। बाबरी प्रकरणात भाजपमधील बडे नेते, धर्मगुरू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश होता। त्यामुळेच हा खटला भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता। बाबरी प्रकरणात हाय प्रोफाईल आरोपींच्या नावाचा समावेश होता। त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींच्या नावाचा समावेश होता। चिथावणीखोर भाषण देणं तसंच बाबरी विध्वंसाचं षडयंत्र आखल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। या यादीत दुसरं मोठं नाव होतं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेले मुरली मनोहर जोशी यांचं। अडवाणी यांच्याप्रमाणे जोशी यांच्यावरही चिथावणीखोर भाषण देणं तसंच बाबरी विध्वंस षडयंत्र आखल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल पद भूषवलेले कल्याण सिंग यांच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश होता। या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। कल्याण सिंग यांच्या व्यतिरिक्त भाजप नेत्या उमा भारती यांच्यावर चिथावणीखोर भाषण तसंच बाबरी विध्वंस षडयंत्र आखल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। भाजपच्या फायर ब्रिगेड नेत्या म्हणून त्यांची ख्याती आहे। तसंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलंय। या भाजप नेत्यांव्यतिरिक्त बजरंग दलाचे नेते विनय कटियार यांच्यावरही चिथावणीखोर भाषण तसंच बाबरी विध्वंस षडयंत्र आखल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। याशिवाय या व्यतिरिक्त या खटल्यात धार्मिक संस्थांशी संबंधित लोकांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला होता। राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांनाही आरोपी करण्यात आलं होतं। कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना या खटल्यासाठी हजर राहता आलं नाही। या प्रकरणात उन्नावचे खासदार साक्षी महाराज, साध्वी ऋतंबरा देवी यांच्या नावाचा समावेश होता। चिथावणीखोर भाषण दिल्याचा त्यांच्यावरही आरोप होता। भाजपचे माजी खासदार आणि अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य रामविलास वेदांती, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनाही आरोपी करण्यात आलं होतं। या हाय प्रोफाईल आरोपींमध्ये निर्वाणी आखाड्याचे प्रमुख धरमदास यांच्यासह या सर्व आरोपींविरोधात हा खटला चालवण्यात आला। त्यामुळे या खटल्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खरं तर हा ऐतिहासिक खटला तब्बल 3 दशकं चालला। या दरम्यान नेमकं काय झालं जाणून घेऊया ब्रेक नंतर। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत स्पेशल। तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल। जवळपास 3 दशकं हा ऐतिहासिक खटला चालला। बाबरी मशीद विध्वंसापासून ते खटल्याच्या निकालापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत गेल्या 28 वर्षात नेमकं काय घडलं याचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट। अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा फैसला। 10,160 दिवसानंतर स्पेशल सीबीआय कोर्टाचा निकाल। खटला दाखल झाल्यानंतर 28 वर्षांनी निर्णय।
27 वर्ष 9 महिने आणि 24 दिवसांनंतर कोर्टानं हा निकाल सुनावलाय. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्याचा कट आखल्याप्रकरणी हा खटला चालवला गेला. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी रविवार होता. दुपारी अयोध्येत प्रचंड जनसमुदाय जमला. संतप्त जमावानं त्या वादग्रस्त वास्तूचे 3 घुमट तोडले. तिकडे घुमट पाडले आणि इकडे आरोप प्रत्यारोप आणि कोर्ट कचेरीतील प्रक्रियेला सुरुवात झाली. 6 डिसेंबर 1992ला 2 FIR दाखल झाल्या. पहिला FIRचा क्रमांक होता 197/92. दुसऱ्या FIRचा क्रमांक होता 198/92. FIR क्रमांक 197/92 मध्ये टिकाव, फावडे आणि कुदळीनं वास्तू पाडल्याचा आरोप करण्यात आला. CBIकडे तपास सोपवण्यात आला. 1993 मध्ये ललितपूरच्या स्पेशल कोर्टाकडे खटला हस्तांतरित करण्यात आला. दुसरी FIR क्रमांक 198/92 मध्ये भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणींसह 8 जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला. त्यात भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या 8 नेत्यांचा समावेश होता. या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या भाजपच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच भाजपच्या नेत्या उमा भारती, बजरंग दलाचे नेते विनय कटियार यांना सुद्धा या प्रकरणी आरोपी करण्यात आलं. तर दुसऱ्या FIR मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, गिरिराज किशोर यांचंही नाव होतं. विष्णू हरी डालमिया आणि साध्वी ऋतंभरादेवी यांच्यावर सुद्धा या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी सुरुवातीला उत्तर प्रदेशच्या CID कडून तपास करण्यात आला. पुढे 1993 मध्ये रायबरेलीत खटला हलवण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्या प्रकरणी 1996 मध्ये CBI कडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. या प्रकरणातील 34 आरोपींनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला. कोर्टानं स्थगिती दिल्यानं पुढची 4 वर्ष या खटल्यात काहीच झालं नाही. 12 फेब्रुवारी 2001 मध्ये हायकोर्टानं अडवाणी, जोशी, उमा भारती, कल्याण सिंग आणि अन्य आरोपींविरोधात लावण्यात आलेल्या षडयंत्राचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. याच दरम्यान रायबरेली कोर्टानं लालकृष्ण अडवाणी यांच्या एका याचिकेवर सुनावणी करताना अडवाणींविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याचा निकाल दिला. पण 2005 साली अलाहाबाद हायकोर्टानं रायबरेली कोर्टाचा आदेश रद्द केला. 2005 मध्ये रायबरेली कोर्टाकडून आरोप निश्चित करण्यात आले. 2007 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तू खटल्यात पहिली साक्ष नोंदवली गेली. 2010 पर्यंत एक केस लखनौमध्ये, दुसरी रायबरेलीत चालवण्यात आली. 2011 मध्ये CBIचा दोन्ही खटले लखनौला हलवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून अडवाणींवर षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यानंतर सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतर अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्या प्रकरणी लखनौमध्ये CBIच्या स्पेशल कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टानं एप्रिल 2017 मध्ये एक आदेश दिला. 2 वर्षात हा खटला संपवण्यास सुप्रीम कोर्टानं त्या आदेशात म्हटलं. मात्र असं असतानाही 3 वेळा सुप्रीम कोर्टाला मुदतवाढ देण्यात आली. न्यायाधीश SK यादव यांचा कार्यकाळ सुद्धा वाढवण्यात आला. मात्र अखेर 30 सप्टेंबर 2020 ही निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आणि कोर्टानं बुधवारी आपला फैसला सुनावला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 28 वर्षांच्या पूर्वी घडलेल्या या घटनेनं या देशाचं राजकारण, समाजकारण सगळं काही बदलून टाकलं. यानंतर ज्या दंगली उडाल्या त्या सगळ्यामध्ये हजारो लोक गेले. आज जो निकाल आलेला आहे त्या निकालाच्या नंतर तरी या देशातले जो वाद होते ते संपावेत अशीच अपेक्षा. तेव्हा या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.